धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे धुळे जिल्हा किसान मोर्चा उपाध्यक्ष नारायण गोरख शिंदे यांच्यावर गावातीलच गावगुंडांनी हल्ला चढवत त्यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे। या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कुसुंबा गावातीलच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते किरण शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली असल्याचा आरोप नारायण शिंदे यांनी केला आहे। दरम्यान संबंधितांविरोधात धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी नारायण शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे। तर घडलेला हा संपूर्ण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेमुळे संपूर्ण कुसुंबा परिसरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे मध्यवर्ती बस स्थानक अंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। या ठिकाणी मोठमोठाले खड्डे आणि धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात येत होतं। रोजच घडणारे लहान मोठे अपघात यामुळे धुळे मध्यवर्ती बस स्थानकाच्या अंतर्गत काँक्रीट रस्त्यासह नूतनीकरण करण्यात यावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती। याच मागणीची दखल घेत बस स्थानकात अंतर्गत काँक्रीट रस्त्यांसाठी 4 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलाय। याची घोषणा शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी धुळे या ठिकाणी करण्यात आली। काँक्रीट रस्त्याचं टेंडर निघाल्यापासून ते कामाचं उद्घाटन शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते झाल्यानंतर काम पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी पाठपुरावा केला गेला। शिवसेनेच्या माध्यमातून बस स्टँड या परिसरामध्ये केलेल्या काँक्रिटीकरणाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या हितासाठी उद्योग मंत्री व आमचे नेते उदय सावंत साहेब यांना आग्रह धरला होता की MIDCच्या माध्यमातून धुळे बस स्टँडच्या एरियामध्ये एवढे खड्डे होते की ज्याचा प्रश्न नाही आणि अशा वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आदेश दिले की कुठल्याही परिस्थितीत धुळ्यामध्ये निधी मंजूर करा आणि बस स्टँडची कामं घ्या। मला वाटतं धुळे जिल्ह्यातली 2-4 बस स्टँडची कामं त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निधीतून मंजूर करून दिली होती। अत्यंत चांगल्या दर्जाचं काम इथं केलेलं आहे आणि भविष्यामध्ये या बस स्टँडवरती काही इमारतींचं सुद्धा उभारणी होणार आहे आणि त्याला सुद्धा अडचण येणार नाही। प्रस्तावित नवीन बस स्टँड सुद्धा शासनाकडे प्रस्तावित आहे आणि या दृष्टिकोनातून आमच्या टीमने मनोज भाऊ, विरादांना, संजीव भाऊ वाल्ले या सगळ्यांनी पाठपुरावा करून अत्यंत चांगलं काम, जनतेच्या हिताचं काम करणारं कोण तर शिवसेना हेच एक माध्यम आहे हे दाखवून दिलेलं आहे परत एकदा। आणि सगळ्यांनी या कार्यामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। दरम्यान आज दर्जेदार रस्त्यांच्या कामाचं उद्घाटन आणि लोकार्पण आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद देखील साजरा करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहर परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना समोर येत आहेत।
असाच एक प्रकार 23 फेब्रुवारीच्या दरम्यान रायबा लॉन्स विंचूर या ठिकाणी उघडकीस आला होता. मुलाचं लग्न असल्यानं तक्रारदार कैलास पाटील हे आपल्या नवीन सुनेच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि आहेरमध्ये मिळालेले रोख पैसे घेऊन आपल्या गाडीत बसले होते. यावेळी गाडीतून उतरून ते आपल्या पत्नीकडे गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानं त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीतून सीटवर ठेवलेली बॅग लंपास केली होती. दरम्यान चोरी झाल्याचं लक्षात येताच कैलास पाटील यांनी वेळ न दवडता या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या घटनेची गांभीर्यानं दखल घेत धुळे ग्रामीण पोलिसांनी तपास सूत्र हलवायला सुरुवात केली. यावेळी संबंधित संशयित आरोपीच्या घराचा सुगावा लागल्यानं पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून घराची झाडाझडती घेतली असता यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून आली असल्याचं परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्याकडून सांगण्यात आले. नमस्कार, मी प्रोफेशनल DYSP सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशनचा इंचार्ज. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विंचूर या गावामध्ये रायबा लॉन्स या ठिकाणी 23/2/2025 रोजी एक चोरीची घटना घडली होती. या लॉन्सच्या आवारात लग्नाच्या वेळेस एक स्कॉर्पिओ गाडी थांबलेली होती. या गाडीतून एका चोरट्याने 4.5 तोळे सोने आणि 20,000 रुपयाची रक्कम चोरली होती. त्यानुसार आम्हाला माहिती मिळताच आम्ही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, त्यानंतर ॲडिशनल SP साहेब किशोर काळे आणि SDPO साहेब भांबरे सर यांना ही माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कामास लागलो. तपासाची सूत्रे जलदगतीने हलण्यास सुरुवात झाली. आरोपीच्या घराची झडती घेतली असता आम्हाला आरोपीच्या घरी हा पूर्ण मुद्देमाल आढळून आला. त्याच्यामध्ये आम्हाला 29 ग्रामची एक सोन्याची पोत, 15 ग्रामची दुसरी एक छोटी सोन्याची पोत आणि 20,000 रुपये आम्ही हस्तगत केलेले आहेत. आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत. अशा प्रकारे माझी ही टीम अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहे आणि हा तपास सध्या माझ्याकडे आहे. आरोपीचा शोध आम्ही लवकरच घेणार आहोत. धन्यवाद. दरम्यान या गुन्ह्यात चोरी गेलेले 66,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख रक्कम असा 86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या घरी मिळून आला असून आरोपी फरार झालाय. या फरार संशयित आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. तर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी थाळनेर या ठिकाणी होणाऱ्या अवैधरित्या दारू विक्रीबाबत महिलांनी थाळनेर ग्रामपंचायतीसह पोलीस ठाण्यापर्यंत धडक मोर्चा काढला होता. दरम्यान याच मोर्चाचं गांभीर्य लक्षात घेत थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी थाळनेर गावात विविध ठिकाणी छापेमारी करत काही प्रमाणात अवैधरित्या होणाऱ्या दारू विक्रीवर वचक बसवलाय. तसेच थाळनेर येथे ठिकठिकाणी अवैधरित्या गावठी हातभट्ट्यांबाबत मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील तसेच पोलीस पथकानं छापा टाकत हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. थाळनेर गावासह परिसरातील वाठोडा शिवारात देखील पोलिसांच्या पथकानं हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्यानं सर्वसामान्य स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, थाळनेर.
धुळे बस स्थानक या ठिकाणी मंडळ कृषी अधिकारी शुभम शिरसाट यांना अनोळखी इसमांनी जबरदस्तीनं त्यांच्या खिशातून मोबाईल, पाकिटमधून 3,000 रुपये रोख रक्कम, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि ATM कार्ड काढून पसार झाले होते। या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सुरत बायपासवरील कॅन्सर हॉस्पिटल जवळून हरीश उर्फ विजय पवार याला ताब्यात घेण्यात आले। यावेळी त्याची विचारपूस केली असता त्याने इतर 2 अनोळखी इसमांसह हा गुन्हा केला असल्याची कबुली देऊन जबरीनं चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून एकूण 21,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिबरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस अंमलदार दिनेश परदेशी, पंकज खैरमोडे, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, सुनील पाटील व विवेक वाघमोडे यांच्या पथकानं पार पाडली आहे। दिनांक 2 एप्रिल रोजी पहाटे 4:30 वाजता शुभम संतराम शिरसाट, राहणार शिरपूर, हे मंडळ कृषी अधिकारी आहेत शिरपूर येथे। हे त्यांचं काम आटोपून पहाटे 4:30 वाजता घरी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवून अज्ञात इसमाने त्यांचे पैसे, मोबाईल व इतर वस्तू काढून घेतलेल्या होत्या। त्याप्रमाणे त्यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली। हरीश उर्फ विजय पवार हा रिक्षा चालक आहे आणि तो नकाने रोड येथे राहतो। याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्याला ताब्यात घेतले, विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये लूटमार केलेले मोबाईल, रोख रक्कम व इतर जे काही सामान होतं ते त्याने पंचांसमक्ष काढून दिलेलं आहे। सदर आरोपी व मुद्देमाल धुळे शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळ्यातील 40गाव रोड परिसरामध्ये असलेल्या महामार्ग पोलीस चौकीच्या मागील भागात असलेल्या एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे। या आगीमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून राख झाला असून गोडाऊनमध्ये टायर असल्यामुळे काही क्षणात ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली। यामुळे हवेमध्ये आगीचे मोठमोठाले लोट पाहायला मिळाले। दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। या ठिकाणी बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यानं बचाव कार्यात काही प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्यानं अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।